नमस्कार मित्रांनो, असे स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान संदेश मिळवा। ओम अवधूत दत्तात्रेय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामी महाराज आपल्याला एकच संदेश देऊ इच्छित आहेत आणि तो म्हणजे चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकलेल्यांना खाऊ घाला, तुमचे नक्कीच कल्याण होईल। आणि स्वामी महाराज आपल्याला सांगत आहेत, वेळ आणि काळ कधी कोणाला कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही। नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता। एवढं खरं आहे। अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला नक्कीच अपंग बनवत असते। म्हणून तुमच्या अंगामध्ये कायम स्फूर्ती ठेवा आणि प्रत्येक कामाला मोठ्या उत्साहाने करा। स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात। तोच माणूस पुढे जातो आणि सर्वांचे कल्याणही करतो आणि मी सदैव त्याच्या पाठीशी उभा असतो, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत। जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार। भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि त्यांचं वचन कधी खोटं ठरत नसतं। मित्रांनो, तुमचा स्वामींवर असाच अतूट विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देत असतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तो जेवढं चांगलं कर्म करेल तेवढे चांगलं त्याला दिवस येतील, एवढंच खरं आहे। आणि कर्म ज्याचे चांगले असतात त्यांना नक्कीच स्वामी मदत करतात। मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत आणि आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन नक्कीच आपल्याला घडत असते आणि भक्तीमध्येच खरी शक्ती असते, हेही तितकेच खरे आहे। श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा तसाच ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो। म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमच्या गुरुला नीट समजून घेतले पाहिजे आणि तुमचा गुरु हेच तुमचं सर्व काही व्हायला पाहिजे। आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे। म्हणून याला नक्कीच तुम्ही टिकवले पाहिजे आणि याला अतोनात याच्यावर प्रेम केलं पाहिजे। मित्रांनो, नकारात्मक विचारमुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे। सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी चांगलीच नक्कीच मिळेल आणि देव तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील। मित्रांनो, उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात। आणि आपण जे अनुभव घेतो आणि जीवनातून आपण काही शिकतो, त्यातून आपण सर्व काही मिळवू शकतो। आणि असे दिवस आपल्याला आले तर समजा देव आपल्या पाठीशी आहे आणि देव आपल्याला मदत करू इच्छित आहे। स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते। त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे, कधी हिंमत हारली नाही पाहिजे। मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत। स्वतःवर विश्वास ठेवलात ना तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते। तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं। म्हणून तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही जे चांगलं काम करत आहात त्याकडे लक्ष द्या, नक्कीच तुमचं चांगलं होईल। जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो ना आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजे लोकांसमोर प्रकट करतो, असे स्वामी म्हणत आहेत। आणि ते मग आपल्या समोर येतात आणि आपल्या अडचणी नष्ट करत असतात। आता विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते। मित्रांनो, म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही भीती आणि चिंता विसरून जा आणि फक्त स्वामी समर्थांचे गुणगान करत राहा आणि त्यांचा मंत्र म्हणत राहा। तुम्हाला कोणत्याच गोष्टीची नक्कीच कमी पडणार नाही। इतिहास सांगतो
की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळेल आणि तुमच्या पाठीमागे सदा स्वामींचा हात नक्कीच राहील. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. कारण त्या आपण आपल्या मनाने जगत असतो आणि त्यात आपल्याला खरे समाधान मिळत असते आणि समाधानातच सर्व काही दडलेलं आहे आणि समाधानातच सर्व काही सुख आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर आणि कोणतीच अपेक्षा न बाळगता त्यांच्या समाधानामध्ये सुखी असतात आणि अहंकाराशिवाय काम करत असतात. मग देवही त्यांना नक्कीच साथ देत असतो आणि निर्मळ मनाने जे स्वामींची भक्ती करत असतात त्यांच्या पाठीमागे स्वामी आतुरतेने असतात आणि त्यांचा हात स्वामी कधीच सोडत नाही. मित्रांनो, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच कोणतेच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये आपण नेहमीच चुकीचे निर्णय घेत असतो आणि मग त्या चुकीच्या निर्णयाचा पस्तावा आपल्याला नंतर येत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही निर्णय घेताना अत्यंत रागात आणि अत्यंत आनंदात निर्णय घेऊ नका. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही. एवढं मात्र नक्की आहे आणि भगवंत त्याचे चांगलेच करतो. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि तुम्ही जर ती चूक केली मग दुनिया तुम्हाला नाव ठेवायला मोकळी होत असते. मित्रांनो, मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली ना तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. एवढं मात्र खरे आहे. म्हणून तुमची मनस्थिती चांगली असेल तर तुमचं सर्व काही नीट आणि चांगलं होईल. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, असं पण त्याचा अर्थ होत असतो. आता मित्रांनो, डोळे बंद केले ना म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि याचा बोध तुम्हाला नक्कीच येईल आणि तुमचे दिवसही नक्कीच चांगले येतील. फक्त तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून सगळ्यांवर विश्वास ठेवा आणि निष्ठा ठेवा. नक्कीच तुम्हाला तुमचे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. बघा, तुमच्या आयुष्यात कसं सर्व काही नीट होतं आणि समाधानी होतं. एक लक्षात घ्या, तुम्ही ज्याचा जास्त विचार करता ते जास्त विचार न करता जे होईल ते बघितलं जाईल. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे असे म्हटल्याने तुमचे सर्व जे दुःख असतात, जे संकट असतात ते नक्कीच दूर होतात. आता दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणून आता मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही दोष लपवू नका आणि कबूल केलं तर तो नक्कीच नाहीसा होईल. म्हणून कबूल करायला शिका आणि आपली चुकी आत्मसात करायला शिका आणि मान्य करायला शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला नाही जात तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म चांगले असले तर तुम्ही नक्की चांगले होता आणि तुमच्यासोबतही नक्कीच चांगले घडते. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको बाळा, तू कधी उपाशी राहणार नाहीस. म्हणून एक लक्षात ठेवा, कधी दानधर्म करा आणि कोणाला वाईट साईड बोलू नका. चांगले मन ठेवा आणि चांगले विचार ठेवा आणि चांगले विचार ठेवल्यावर नक्कीच तुमच्या मुखातून गोड वाणी निघेल. हातात हात घेतला तर मित्रांनो मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले असता तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजते. कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. म्हणून हे सर्व काही मदत करणारे आपल्याला स्वामीच आहेत. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे आणि स्वामींवर आपली पूर्णपणे निष्ठा असायला हवी. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती समाधानी असतो तो खरंच
सुखी आयुष्याचा आणि सुखी जीवनाचा तो मस्तपणे आनंद घेत असतो. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जसे स्वामी म्हणत आहेत, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तर तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा नक्की शक्य होईल आणि तुझ्याकडे सर्वजण एकदम आतुरतेने बघतील आणि तुझ्याकडे आकर्षित होतील. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकत असतो. म्हणून अतिविचार करणे टाळा आणि हसत राहा. जो व्यक्ती हसत असतो तो कायम आनंदी आणि समाधानी असतो. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. कारण सरळ जो खिळा असतो तो सरळ सरळ मारल्यावर आतमध्ये जात असतो, पण जो वाकडा खिळा असतो तो नक्कीच लवकर आतमध्ये जात नाही आणि त्याला कोणी वाकवू शकत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही थोडे तिखट राहिलेलेच बरे असते आणि काही ठिकाणी तुम्ही गोडही असायला हवे. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी, तुझं तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव आणि हा विश्वासच तुला सर्व काही मिळवून देईल. स्वामी सांगतात, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरून टाक, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना बाळा तर चूक विसरून टाक. एवढं लक्षात ठेव. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल ना बाळांनो तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल ना तुम्हाला, स्वामी तुम्हाला दाखवतील. अश्रू थांबत नसेल ना तर स्वामी तुमचे अश्रू पुसतीलही. फक्त तुम्ही स्वामींवर निष्ठा ठेवली पाहिजे आणि तशी श्रद्धा ठेवली पाहिजे. स्वामींवर ज्याची श्रद्धा असेल आणि स्वामींवर ज्याचा विश्वास असेल त्याला स्वामी नक्कीच मदत करतात आणि मदतीचा हात पुढे करतात. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढतो, मनासारखं झालं की हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगले असते आणि अपेक्षा कमी असल्या की सर्व काही तुम्हाला व्यवस्थित आणि समाधानी वृत्तीने मिळत जातं. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि मग तुम्ही अहंकाराला बळी पडले नाही पाहिजे आणि कधीच तुम्ही गर्व करायला नको. या दोन गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर नक्कीच तुम्हाला समाधान मिळेल. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. मग तुम्ही नक्कीच चांगल्या माणसांची नाती जुळवायला नक्कीच मागे पडू नका आणि त्या माणसांना नक्कीच सांभाळा आणि जपा. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं बरं. आणि प्रामाणिक माणूस सर्व काही नीट सांगत असतो आणि चांगल्या मनाने सर्व काही गोष्टी करत असतो. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, नियती तुम्हाला सर्व काही देईल. फक्त तुम्ही निसर्गावर आणि स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी मित्रांनो नक्कीच चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं बरं. आणि तुम्ही माणुसकी ही नक्कीच जपली पाहिजे. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातं. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर नक्कीच पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल. कारण असे लोक कोणाला सोडत नाही. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कुणीच नाही आणि स्वामी आपल्यासोबत कायम असतात आणि त्यांची प्रचिती तुम्हाला नक्कीच येत असेल. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड नक्कीच करावी लागते. एवढं मात्र खरं आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसांची किंमत कळत नसते. एवढं मात्र खरं आहे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षाही मोठा कोणताही आरसा नाही. एवढं लक्षात ठेवा.
खोटी काम करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात. आणि खोटी माणसं आणि खोटी कामं हे एक दिवशी नक्कीच उघड पडत असतात. एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. आणि जो व्यक्ती कष्ट करतो त्याला स्वामी भरपूर काही देतात. आणि हा माझा स्वतःचा खूप अनुभव आहे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करत राहा. तुमचं नक्कीच चांगलं होईल. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. आणि अतिविचार अजिबात करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढंच नक्की आहे. आणि मग तुम्ही खऱ्या लोकांवर संशय घेऊ नका आणि आपल्या चांगल्या माणसांवर विश्वास ठेवायला शिका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल ना मित्रांनो, तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती आणि त्यांना बळ हे त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ते करून दाखवण्याची धमक असते. म्हणून तुम्हाला देवाने संधी दिली आहे आणि या संधीचं सोनं करायचं काम हे तुमचं आहे. आणि प्रामाणिकपणाने तुम्ही या संधीचं सोनं नक्कीच करा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना, तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात किती संकटे आली तरी आपला चांगुलपणा नक्कीच सोडू नका आणि तो चांगुलपणा शेवटपर्यंत ठेवा. नक्कीच तुम्हाला यश मिळत राहील. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नसतो. एवढं मात्र खरं आहे, शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा त्यांचा त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. आणि नक्कीच तुम्ही वास्तविकतेमध्ये जगले पाहिजे आणि लोकांची चांगले बोलले पाहिजे आणि चांगले वागले पाहिजे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तर छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती चांगली राहतात आणि ती टिकतात सुद्धा. म्हणून तुम्ही नाती निभावताना आणि नाती जोडताना ती दोन्ही बाजूने टिकावी याचा नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडीचपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून अतिशहाण्या माणसांमध्ये नक्कीच बोलू नये. ते तुम्हाला नक्कीच खोटं ठरवतील आणि तुमचा चांगुलपणा तिथे चालू शकत नाही. प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो ना, तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि नक्कीच ती माणसं आयुष्यात कधीच आपल्याला भेटत नाही आणि मग आपल्याला त्या गोष्टीचं दुःख आयुष्यभर होत असतं. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही नक्कीच दाखवतील. हेही स्वीकारावे लागते. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. एवढं लक्षात ठेवा. म्हणून निंदा करणारी भरपूर गोष्टी आहेत आणि भरपूर लोक आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगा. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना, त्याच्या घरात सुख शांती समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही नक्कीच चांगलेलं असतं. आणि मग तुमच्या पाठीमागे नक्कीच देव राहील जेव्हा तुम्ही स्वकष्टाने आणि तुमच्या हिमतीवर जगून पुढे जाल. आपल्याकडे जे काय आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हे सत्य आहे आणि नक्कीच हे सत्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच. प्रयत्न नक्कीच तुम्ही करत राहा आणि चांगले प्रयत्न करा. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालता आणि त्यांच्या दुःखात त्यांचं साथ देता, तेव्हाच देवही तुम्हाला तुमच्या संकटकाळी धावून येतो आणि तुमच्या सोबत असतो. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय
हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलं आहे आणि मनापासून दिलं आहे, आणि ते स्वीकारायला शिका आणि त्याप्रमाणे चालायला शिका. जोपर्यंत गरज असते ना, तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. एवढंच नक्कीच आहे, काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते. आणि एकदा का वेळ बदलली तर तुम्हाला सगळं काही प्राप्त होतं आणि सगळं काही मिळतं. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग नक्कीच करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी नक्कीच फायदा होतो. तुम्हाला एवढी गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की आपण नक्कीच नाती टिकून ठेवली पाहिजे. आणि नाती टिकून ठेवली तर मग सगळं काही नीट होतं. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात आणि ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्वतःवर ज्याचा जास्त विश्वास असतो तोच माणूस भरपूर प्रगती करत असतो आणि तो प्रगतीच्या शिखरावर जात असतो. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, एवढं लक्षात ठेव. आणि स्वामी आपल्याला तेच सांगत आहेत, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा, टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी तुम्हाला आधार देत म्हणत आहेत. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर नक्कीच संपत नाही आणि ती कधीच संपत नाही. आणि मग त्याला भरपूर त्रास होत असतो आणि तो सर्व काही त्याच्याकडून जात असते, पण येत काहीच नसते. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही शांत राहा जेव्हा दुसरा राग करत असेल, आणि जेव्हा आपण राग करत असू तेव्हा मात्र समोरचाही शांत असायला हवा. मला कोणाची गरज नाही, अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांचा व सर्वांच्या जीवाचा होतो आणि जीवाभावाचा होतो, आणि मग सर्वांना मिळून मिसळून राहण्याची सवय नक्कीच लागते. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, तुझ्या चरणी आम्हाला द्या थोडी जागा, आणि मग आमचे जीवन होईल अनमोल, आणि तुमच्या चरणी आम्ही ठेवावे मस्तक, आणि आमचे जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं, एवढं लक्षात ठेवा. कशाची तरी कमी ही आयुष्यात असावीच लागते. ते असली की मग आयुष्याचं आपल्याला भरपूर काही मोल असतं. अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते, एवढंच लक्षात ठेवा. म्हणून अपयश आले म्हणून खचू नका, खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच मात्र विसरू नका. आणि नक्कीच तुमच्या यशापर्यंत तुम्ही पोहोचाल आणि स्वामी तुम्हाला नक्कीच संकट समयी मदत करतील. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा कराल तेव्हा तुम्ही तुमच्या कमतरता नक्कीच तुमच्या लक्षात येतील. देण्याची सवय असावी लागते माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो. मग कुणाचा फायदा नक्कीच घेऊ नका आणि सर्वांना देत चला आणि कर्म चांगली करत चला. आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही, एवढं मात्र खरं आहे. आणि परमेश्वराला सर्वच काही मिळालेलं असतं आणि चांगलं परमेश्वर आपल्याला ठेवत असतो. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल आणि करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय, आणि मी स्वतः
त्याला जो कोणी वाईट करेल मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामी भक्तांच्या पाठीमागे स्वामी नक्कीच असतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान नक्की शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुख समाधानाने जाईल, एवढंच लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, परिस्थिती कोणतीही असू द्या, हार मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं बोधवचन स्वामी आपल्याला देत आहेत. ज्याच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याच्या स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती निवास. आणि मग स्वामी त्यांच्या घरात प्रत्यक्ष असतात. आणि ज्याच्यावर स्वामी नितांत प्रेम करतात त्याच्या पाठीमागे स्वामी मनापासून असतात. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत मित्रांनो. हे जितकं सत्य आहे ना, तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. आणि स्वामीच आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहेत आणि स्वामीच आपल्याला सर्व काही करू इच्छित आहेत. फक्त स्वामींवर आपला पूर्णपणे विश्वास असायला हवा. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारच सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे विचार नेहमी चांगले ठेवा आणि चांगले विचार ठेवले तर तुमच्या सोबतही नक्कीच चांगले होईल. आणि मग चांगले विचार ठेवताना तुम्ही मनात कधीच कोणत्याच बाबतीत तुम्ही शंका आणू नका, एवढंच फक्त लक्षात ठेवा. म्हणून चांगले विचार आणि चांगलं मन हे माणसाला नक्कीच पुढे घेऊन जातं. आणि मग आयुष्याच्या आपण पायवाटीवर आणि ज्या आयुष्याच्या आपण रस्त्यावर चालत असतो तिथे आपल्याला सर्वजण चांगले मिळत असतात आणि चांगल्या सवयी आपण आत्मसात करत असतो आणि आपल्यालाही देव भरपूर काही साथ देत असतो. फक्त तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे देवावर पूर्णपणे विश्वास ठेवणे आणि देवावर सर्व समर्पित करणे आणि देवाला सर्व काही अर्पण करून टाकणे. आणि जो देवावर पूर्णपणे विश्वास ठेवतो त्याच्या पाठीमागे देव सदैव राहतो आणि स्वामीही त्याच्याच पाठीमागे राहतात, जे स्वामींचे मनापासून व स्वामींचे नाम घेतात आणि नामस्मरण करतात. आणि तुम्ही जर मनापासून स्वामींचे नामस्मरण केले तर तुम्हालाही स्वामी तेवढाच आशीर्वाद देतील आणि तेवढे मोठे वचन तुम्हाला देतील. आणि एक लक्षात ठेवा, स्वामींची जो भक्त आणि जो विश्वास ठेवून स्वामींची भक्ती करतो त्याला स्वामी नक्कीच दर्शन देतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी येऊन त्याला दर्शन देत असतात. फक्त स्वामींवर त्याचा पूर्णपणे विश्वास असायला हवा, कारण या जगाचे चालक आणि मालक ते स्वामी आहेत आणि स्वामींमुळे सर्व काही शक्य होते. एवढाच तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचे कल्याण झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. मित्रांनो, ज्याच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याच्या स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी नक्कीच प्रवेश करतात. हे मी तुम्हाला नक्कीच सांगितले आहे. गोष्ट जर चुकीची असेल तर त्याचा नक्कीच विरोध करा. कोणाला छळू नका, खोटे बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त नक्कीच करू नका. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे आणि ती माणुसकी तुम्ही जपायला शिकलात तर तुम्हाला सर्व काही जमलं असं समजा. ज्याची वेळ खराब आहे ना त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे, पण ज्याची नियतच खराब आहे ना त्याच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये, कारण तो व्यक्ती कधीही आपल्याला धोका देऊ शकतो आणि आयुष्यातून आपल्याला भरपूर काही शिकवून जाऊ शकतो. म्हणून कोणीतरी चांगलं म्हणून ठेवलेलं आहे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे. म्हणून स्वामींचे नाव जर घेतले तर मुखात अत्यंत गोड वाणी निघते आणि मनात चांगले विचार येतात. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त माझ्या स्वामींनी दिली आणि स्वामीच माझ्या पाठीशी आहेत. संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे. आणि ते फक्त आपले स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपल्याला जपतात आणि आपली काळजी घेतात. मित्रांनो, देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. दुसऱ्याचे जो वाईट करतो ना आणि वाईट विचार करतो ना त्याचं
मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्या पाठीमागे पूर्णपणे स्वामी उभे नसतात आणि त्याला त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. कोणाच्याही वाईट परिस्थितीत वर हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट प्रत्येकाचेच बदलतात. फक्त वेळ नक्कीच त्याची आली पाहिजे आणि एकदा वेळ आली मग तो नक्कीच माणूस वर जात असतो. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे एवढे लक्षात ठेव आणि मी तुझ्या सदैव पाठीशी आहे एवढेही लक्षात ठेव. मग तू एवढे लक्षात ठेवले तर मी तुला नक्कीच मदत करेन आणि तुझ्या संकटात मी नक्कीच धावून येईल. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्हाला मनापासून आणि दृढ विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि स्वामी माझ्या पाठीशी उभे राहा असं नक्कीच लिहा. कमी बोला आणि जास्त ऐका. जेव्हा कोणी बोलत असतं तेव्हा ते पूर्ण ऐका. बहुतांश लोक कधी ऐकतच नाहीत म्हणून ते मागं राहतात. एखाद्याचं बोलणं पूर्णपणे मन लावून ऐकता येणं हा एक चांगला गुण आणि चांगलं कौशल्यच म्हणायला हवं. प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी हा गुण महत्त्वाचा आहेच, पण मी माझ्या विद्यार्थ्यांना एक कौशल्य मिळवायला सांगतो असे लेखक म्हणतात. आणि पूर्णपणे बोलणं ऐकणं याचा अर्थ मन लावून लक्ष देऊन ऐकणं. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याशी काही बोलू लागली की अर्ध्या मिनिटात तिच्या बोलण्याला उत्तर देणारे, तिला सल्ला देणारे विचार डोक्यात उसळू लागतात. त्यांना शांत बसवणे. पुष्कळ लोक समजून घेण्यासाठी नाही तर उत्तर देण्यासाठीच ऐकत असतात. हा बोलणारा कधी थांबतो आणि आपण प्रत्युत्तर कधी देतो असं होतं असतं त्यांना. एखाद्या संभाषणात जर आता यापुढे आपण काय बोलणार आहोत हे तुम्ही मनात घोकत असाल तर तुम्ही समोरच्याचं बोलणं ऐकत नसता हे स्पष्ट आहे. संभाषण सुरू असताना दुसऱ्याच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका. त्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत वाट पहा. काही सल्ला देणार असाल तर तो देऊ का असं आधी विचारा. बहुतेक वेळा समोरच्या व्यक्तीला आपोआपच मार्ग सुचतो. जर त्याला बोलणं पूर्ण करू दिलं तर बघा प्रयत्न करून. मग तुम्ही मन लावून दुसऱ्याचं बोलणं ऐकता हे तुम्हाला आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की तुमची संभाषण आणि नातेसंबंध पूर्णपणे एका नव्या पातळीवर नक्कीच पोहोचतील. म्हणून एक लक्षात घ्या, ते पोहोचण्यासाठी तुम्हाला पहिले नीट ऐकायला शिकायला पाहिजे. बदलाची सुरुवात तुम्ही नक्कीच स्वतःपासून केली पाहिजे. जगात जो बदल घडावा असं तुम्हाला वाटतं त्याची सुरुवात स्वतःपासून नक्कीच करा. तुम्ही इतर व्यक्तींच्या बदलण्याचा प्रयत्न करताय का? मग तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे, काही सांगायचंय ताबडतोब थांबवा हे करणं हे अशक्य आहे. मग तुम्ही इतरांना बदलू शकत नाही आणि ज्यांना मदत नकोच आहे त्यांना मदत करूही शकत नाही. त्यामुळे इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात तुमची अमूल्य शक्ती व्यर्थ घालवू नका. त्याऐवजी तुम्ही स्वतःसाठी काय करू शकता हे बघा आणि शक्यतो तुमच्याकडे पाहून लोकांनी पहा अशी पाहिजे व्यक्ती असं म्हणावं आणि तुमचं उदाहरण समोर ठेवावं असं स्वतःला घडवा. आणि तुम्हाला जगात जो बदल घडावा असं वाटतं त्याची स्वतःपासून सुरुवात करा. आणि आपल्या सभोवतीचे लोक म्हणजे आपल्या प्रतिबिंबासारखे असतात ही संकल्पना तुम्ही कधी ऐकली आहे का? याचा अर्थ असा की आपण ज्या प्रकारे इतरांशी वागत असतो त्याच प्रकारे ते आपल्याशी वागतात आणि त्यामुळे त्यांची जी वागणूक तुम्हाला आवडत नाही ती स्वतःमध्येही आहे का नाही की असली तर कशी बदलायची यावर तुम्हाला विचार आणि कृती नक्कीच करावी लागेल. पूर्वी मला ट्रेनमध्ये उभ्या असलेल्या वृद्धांना सीटवर बसलेले तरुण लोक जागा देत नाहीत याचा फार राग येईल, कारण हे असुश्रुत तरुण आहेत हे असं वाटे. आणि मग जेव्हा जेव्हा असं दृश्य मला दिसे तेव्हा तेव्हा काही तरुण पिढी किती असंस्कृत आहे. मोठ्यांचा आदर करणंही समजत नाही यांना. कसं होणार जगाचं हे लोक जर उठून जागा देत नाहीत तर मग मी 40 वर्षाचा आहे, मी का उठू असे विचार मनात येत. पण ज्या दिवसापासून तरुण मुलांबद्दल तक्रार न करता मी स्वतःहून उठून वृद्धांना जागा देऊ लागलो तेव्हापासून किती बरं वाटायला लागलं. म्हणून सांगू, इतरांच्या वागणुकीला आपण जबाबदार नसतो, आपण फक्त स्वतःच्या वागणुकीला जबाबदार असतो. इतरांनी कसं वागावं हे काही आपण ठरवू शकत नाही. आपण कसं वागावं हे मात्र आपल्या हातात असतं. ट्रेनमध्ये उभ्या वृद्धांना मी स्वतःच उठून जागा द्यायला लागलो तेव्हा 2 फायदे झाले होते. आणि मग ते असे की एक म्हणजे कोणी जागा देत नसल्यानं त्या वृद्धांना उभं राहावं लागतंय याची टोचणी मला लागणं बंद झालं. आणि शिवाय त्यांना आपण जागा देण्यानं काहीतरी चांगलं कृत्य हातून होतंय याचं समाधान वाटू लागलं. आणि माझं
पाहून इतरांपैकी काही जणांना वृद्धांना जागा देण्याची इच्छा होऊ लागली आणि असेल अशी शक्यता आहे. स्वतःमध्ये बदल घडवा असं मी विद्यार्थ्यांना शिकवल्यावर त्यांच्या मानसिकतेत एक मोठा फरक घडून येतो आणि इतरांनी बदलायला पाहिजे या विचाराऐवजी माझ्यात बदल घडून आणला तर तो पाहून इतरही लोक वागण्यात बदल करण्याची शक्यता आहे असं विचार ते करू लागतील. आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही हा प्रकाश त्याच्या डोक्यात पडला आणि आपल्या हातात आहे ते इतकंच की इतर लोक जे आहेत तसेच त्यांना स्वीकारा आणि स्वतःबद्दल जेवढी उत्तम व्यक्ती होता येईल तेवढे व्हा. आणि तुम्ही तुमच्या भागीदारांची सहकाऱ्यांची पती किंवा पत्नीची सारखी तक्रार करत असता का? मग तुम्ही शक्य तितके चांगले भागीदार किंवा पती पत्नी बना. आणि तुमच्या हाताखालच्या लोकांबाबत तुमची तक्रार आहे का? मग स्वतःला सर्वोत्तम बनवा. आणि तुम्ही जसे आहात तसेच लोकांना आवडायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मग इतर लोक जसे आहेत तसेच तुम्ही आवडून घ्या आणि त्यांनाही तुम्ही ॲक्सेप्ट करा. नक्कीच तुमच्यासोबत चांगले घडेल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्व काही मिळेल. नुसते प्रयत्न नव्हे, प्रत्यक्ष कृती करा. एखादी गोष्ट तुम्ही एकतर करता किंवा करत नाही. प्रयत्न करणं असं काहीच नसतं. मी प्रयत्न करतोय हे गुळगुळीत आणि गुळमुळीत शब्द वापरणं थांबवलं तर मोठा फरक पडेल. प्रयत्न करतोय हा शब्दप्रयोग तुमच्या शब्दकोशातून काढूनच टाका. प्रयत्न करतो या शब्दातच अपयश मिळण्याची भीती अध्याहत आहे. आणि तुम्ही एखादं काम एखाद्या व्यक्तीला करायला सांगितलं तर त्यानं काय म्हटलेलं तुम्हाला आवडेल? बघतो, प्रयत्न करतो असं म्हटलेलं आवडेल का? अरे आता करून टाकतो असं म्हटलेलं आवडेल? मग एकतर करा किंवा करू नका. अदली मधली स्थिती नको. माझ्या विद्यार्थ्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि तेव्हा मला काही दिवसांतूनच असं दिसून आलं की जे विद्यार्थी गुरुपाठ करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणायचे ते तो करत नसत. आणि जे मला बघतो वेळ काढायचा प्रयत्न करतो असं म्हणायचे ते लोक वेळ काढू शकत नसत. आणि मी आठवड्यातून 3दा व्यायाम करायचा प्रयत्न करीन असं जे म्हणत ते हमखास तसं करू शकत नसत. आणि हे एकदा मला समजल्यानंतर जो कोणी मला मी प्रयत्न करू पाहतो असं म्हणे त्याला मी लगेच विचारत असते, तुम्ही करणार आहात का नाही? प्रयत्न करणं असं काही नसतं. नीट म्हणतात की तसं बस करून टाका. जर तुम्ही केलं तर ते यशस्वी झालं तर दुधात साखर, शाबास. आणि तुम्ही केलं पण यशस्वी झाला नाही तरी हरकत नाही. तपासून पहा, कुठे चुकलं ते पहा. या अनुभवातून काही शिकता आलं का? मग यशस्वी होण्यासाठी काय करावं हे कळलं का त्यातून? मग पुन्हा एकदा करून पहा. फक्त प्रयत्न करणे याला काही अर्थ नाही. त्यानं काही होतं नाही. आणि मी पण मास्टर योडाच्याच मताचा आहे. एकतर करा किंवा मग करू नका ह्या मताचे तुम्ही पण सुद्धा व्हा. होकारात्मकतेतील शक्ती. संपूर्ण विश्वासानं दिलेल्या कोणत्याही आज्ञा सुप्त मन स्वीकारतं आणि त्यावर काम करतं. फक्त त्या सातत्यानं देत राहाव्या लागतात. थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात ते सांगितलं आहे. सकारात्मक सहसंवादाबद्दल आपण आधी चर्चा केलेलीच आहे. त्यात भर घालण्याचा आपण एक उपयोगी तंत्र म्हणजे केवळ होकारात्मक विधानांनीच सुसंवाद करायचा. आणि दिवसभरात फक्त होकारात्मक विधानांचं मनात घोळगत राहिलं की मग सुप्त मन त्यावर विश्वास ठेवतं. आणि एकदा का सुप्त मनानं या होकारात्मक विधानांना स्वीकारलं की मग त्याला साजेशा कृती तुमच्याकडून घडायला लागतात आणि सकारात्मक अनुभव तुमच्याकडे खेचले जाऊ लागतात. आणि मग सगळीकडे संधी नजरेला पडू लागतात. कोणताही विचार मनात घोळवताना तो होकारात्मक आणि वर्तमान काळ सुचवणाऱ्या वाक्यांमध्ये असण्याची दक्षता घेणं फार महत्वाचं आहे. कारण ही वाक्य खरीखुरी घडलेली आहेत का कल्पनेतील आहेत यात सुप्त मन फरक करतं. आणि नाही, ही जी होकारात्मक विधानं मनात घोळवायची ती स्वतः संबंधित होकारार्थी वाक्यात अचूकपणे हवं तेच मांडणारी आणि पूर्ण भावना ओतून केलेली आणि वर्तमान काळाशी संबंधित असावी लागतात. एवढं नक्की आहे. ही काही उदाहरणं बघा. मला सहजपणे विनासायास धन मिळतं. आता माझ्या आयुष्यात संधी येत आहेत. लोकांसमोर भाषण देणं माझ्यासाठी सहज सोपं आहे. मी माझ्या व्यवसायात यशस्वी आहे. मी अगदी निरोगी तंदुरुस्त आहे. आपल्याला हव्या त्या गोष्टी घडण्यासाठी त्या संबंधीची होकारार्थी विधानं मनात घोळवा. जेवढा जास्त सराव कराल तेवढं चांगलं फळ मिळेल. आणि सर्वात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा म्हणाल मला विनाशया संपत्ती मिळत आहेत तेव्हा तुमच्या आतला टीकाखोर आवाज लगेच म्हणेल हट्ट काहीच तरीच काय. पण तरी पुढचा आठवडाभर दिवसातून 200 वेळा हे असं म्हणायला लागाल तर हा आतला टीकाखोर आवाज चुप बसेल. आणि होकारात्मक विधानांची संगत नेहमीसाठी ठेवा
आणि विचार तुम्हाला वाटेल तितक्या वेळा परत परत करा आणि मग आयुष्यात काय होतं ते बघा. अर्थात जोपर्यंत तुम्हाला आतल्या टीकाखोऱ्याला पटत नाही तोपर्यंत ही होकारात्मक विधानं कायम उपभोगाला येत नाहीत. आणि असंही काही अभ्यासातून लक्षात आलं आहे की तसंच तुमच्या बाबतीतही घडत असतं. आणि असं वाटलं तर मग इतर तंत्राचा वापर करावा लागेल आणि सुप्तपणे संदेश देणाऱ्या ध्वनिमुद्रिका म्हणून त्यांचा वापर करून बघता येईल, किंवा मग स्वसंवादाचे काही प्रश्न मनात घुळवून ठेवून पाहावे लागेल. उदाहरणार्थ, मी इतका आनंदी कसा आहे, सगळं इतकं व्यवस्थित कसं सुरू आहे, आणि स्वतःला योग्य प्रश्न विचारण्यातील ताकद या विषयावर नोट. मग सेंट जॉन यांनी एक अख्खं पुस्तक लिहिलं आहे, बुक ऑफ अफर्मेशन्स. हे वाचा आणि यात कदाचित तुम्हाला नक्कीच समजेल की आपण कशी चांगली सकारात्मक विधानं बोलू शकतो आणि तसे आपल्यासोबत नक्कीच घडू शकते. आणि त्यामुळे आपल्या जीवनशैलीत आणि जीवनात भरपूर काही प्रकाश पडत असतो. तुमच्या इच्छा दिवसातून 25 वेळा लिहून काढा आणि होकारात्मक विधान मनात पुन्हा पुन्हा घोळवण्यातून विश्वास निर्माण होतो. आणि या विश्वास दृढ झाला की मग हवा ते घडू लागतं. आपल्या इच्छा सुप्त मनामध्ये अत्यंत खोलपर्यंत कशा बिंबवायच्या यासाठी हे प्रकरण उपयुक्त ठरेल. आणि सुप्त मन कशा पद्धतीनं काम करतं हे नक्कीच आठवा. आणि एखादी नवीन धारणा बनवायची असेल तर ती पुन्हा पुन्हा मनात घोळसावी लागते. आणि मनात घोळण्याचा प्रयत्न करा. कंटाळा येत असेल तर तो विचार पुन्हा पुन्हा लिहून काढणे हाही एक मार्ग आहे. आणि कसं करायचं हे तुमचा विचार ठरवा. हा वैयक्तिक असावा, मी, माझं, मला पासून सुरू असावा. आणि विचार होकारार्थी विधानांच्या स्वरूपात असावा, वर्तमान काळातला असावा. उदाहरणार्थ, मी महिन्याला 6,000 रुपये मिळवत आहे आणि सकाळी उठल्याबरोबर प्रथम हा स्वाध्याय करावा. मग लिहिण्यासाठी छोटीशी वही करा आणि सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी असं 2दा हा स्वाध्याय करा. आणि केलात तर जास्त चांगले परिणाम नक्कीच तुम्हाला दिसतील. आता मित्रांनो, बहाणे करणं थांबवा. तुमचं एखादं उद्दिष्ट तुम्ही का गाठू शकला नाहीत आणि याची स्वतःला फालतू कारणं देत राहणं आज तुमच्या आणि उद्दिष्टाच्या मधला सर्वात मोठा अडथळा असतो. एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चाकोरी बाहेर जाऊन काही कष्ट करावे लागणार असतात. आणि अशा वेळी सुरुवातीला जेव्हा तुमच्या नेहमीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला हे जमेल का? या धास्ती आणि भीतीपोटी आपलं मन अनेक बहाण्यांनी बागुलबुळे उभं राहतं आणि करतं. आणि ही गोष्ट करण्यासाठी ही वेळ योग्य नाही, मी हे कसं करू, मी किती लहान आहे आणि या वयात कसं जमेल, मग अशक्य आहे, छे, हे मी नाही करू शकणार. आणि माझा आवडता बहाणा पैसेच नाहीत, मग पैसेवाले लोक काय म्हणतात, छे, वेळच नाही. किंवा अजून एक बहाणा म्हणजे माझी गोष्ट जरा निराळी आहे. नाही मित्रांनो, नाही, तुमची गोष्ट वेगळी नाही, ती सर्वांसारखीच आहे. फक्त तुम्ही ती गोष्ट वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. माझ्यावर विश्वास ठेवा. आणि योग्य वेळ कधीही येत नसते, त्यामुळे आत्ताच्या आत्ता कामाला लागा, नाहीतर मग अनंत काळ वाटच पाहावी लागेल. संकटात नेहमीच एक संधी दडलेली असते. काम करायचं असेल तर तुम्ही फार लहानशी नसता आणि फार वृद्धही नसता. खूप कमी किंवा खूप मोठमोठ्या वयात काहीतरी उद्योग करून यशस्वी झालेल्यांच्या अनेक कहाण्या तुम्हाला नेटवर मिळतील, त्या नक्कीच बघा. पैसे नाहीत असं कारण आहे का तुमचं? मग का तुम्ही अयोग्य ठिकाणी पैसा वाया घालवताय? टीव्हीच बदलायचा किंवा जास्त आधुनिक म्युझिक सिस्टम घ्यायची यात पैसे घालवता का योग्य कामात पैसे वाचवण्याऐवजी व वापरण्याऐवजी? मग तुम्ही चुकीचे काम करत आहात. गमतीची गोष्ट अशी आहे, पैसा नाही, पैसा नाही या बहाण्याची ढाल करणाऱ्या लोकांनी जर एखाद्या आर्थिक प्रशिक्षक किंवा सल्लागाराचा सल्ला घेतला तर त्यांना लगेच पैसा उपलब्ध होतो. आणि व्यावसायिक तज्ज्ञ वाया जाणाऱ्या पैशांचा ओघ थांबवतात. म्हणून या बहाणेबाजांना त्यांच्या असलेल्या मिळवणुकीतून पैसा उपलब्ध होतो हे उघड आहे. हीच गोष्ट वेळ नाही म्हणणाऱ्यांनी पण असते. माझ्या विद्यार्थ्यांपैकी जे वेळ नाही म्हणत असतात त्यांना आता वेळ मिळतो. मी सांगत असे, एकतर वेळ नाही हा बहाणा स्वतःला अजून काही काळ सांगत बसा आणि एखाद्याचा हा बहाणा झटकून टाका आणि कामाला लागा. आणि कारण एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी लख्ख आहे आणि जे तुम्ही करताय ते करत राहिलात तर ते तुम्हाला मिळतंय तेच मिळत राहील. मग काय करता हे नक्कीच तुमच्यावर आहे. आणि तुम्ही जर बदललात तर नक्कीच तुमचं आयुष्यही बदलेल. अपेक्षा कमीच ठेवा, मग यश चमकून उठेल. अपेक्षित कामाहून जास्त काम करणं केव्हाही चांगलं आहे. हा अजून एक कळीचा मुद्दा आहे. वेळेचं व्यवस्थापन करणाऱ्यांची ही सर्वोत्तम युक्ती आहे आणि ही युक्ती वापरल्यानं
माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि त्यामुळे मला येणारा तणाव शून्य झाला. आणि मला तणाव मुख्यतः कामाच्या मुदती पाळण्याच्या बंधनामुळे येत असे. आणि माझं किंवा तुमचं काम मागच्या काळात कसं होतं आणि ग्राहकांपर्यंत आपली उत्पादनं पोहोचवण्यासाठी अगदी शिंपीगंजपर्यंतची कामं आपल्याला करावी लागायची. मग जवळजवळ रोजचं ही कामं व्यवस्थितपणे पार पाडण्याचं दडपण असायचं आणि फारच नमवणारं आणि तणाव निर्माण करणारं असायचं. बहुतेक कामं मुदतीच्या अगदी शेवटच्या क्षणात किंवा कधी कधी तर थोड्याफार उशिरानेच पूर्ण करू शकायचो. शिवाय माझ्याकडून हे काम कधी होतंय याच्या आतुरतेनं वाट पाहत असणाऱ्या रागीट ग्राहकांनाही मला तोंड द्यावं लागे असे ते म्हणत आहेत. आणि मग कधी कधी माझ्याकडून थोडासा उशीर झाल्यामुळे चवताळलेल्या ग्राहकांना रागही मला शांत करावा लागे. मग मी यावर विचार केला आणि आमच्याकडून उशिरा होणाऱ्या कामांपैकी 90% कामांना केवळ तास 2 तासाचा उशीर होतोय असं माझ्या लक्षात आलं. मग मी बॉसची परवानगी घेऊन माझ्या अखत्यारीत होतं तेवढ्या वेळापत्रकात काही बदल केला आणि जी उत्पादनं मी ग्राहकांपर्यंत पोहोचवायची ठरली आहेत त्यांच्यात वेळापत्रकात मी बदल करू शकत होतो. मग मी काय केलं, एखादं उत्पादन 5 एप्रिलला ग्राहकांना देण्यासाठी उपलब्ध होईल असं वेळापत्रक मॅन्युफॅक्चरिंग विभागानं मला दिलं आणि ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी 10 एप्रिल अशी ठरवून लागलो. आणि आधी दुसऱ्याच्या दिवशी ग्राहकांना ते उत्पादन मिळावं असं वेळापत्रक आखलेलं असे. त्यामुळे माझं काय झालं की उत्पादन 5 तारखेला मिळालं की मी दिलेल्या 10 तारखेपर्यंत न थांबता 7 तारखेलाच ते त्या ग्राहकाकडे पोहोचू लागलो. आणि याला फारच विलक्षण परिणाम झाला. उत्पादनाची वाट पाहून पाहून रागवलेल्या ग्राहकांकडून शिवाय खाण्याऐवजी दिलेल्या तारखेला 3 दिवस आधीच उत्पादन पोहोचल्यामुळे अगदी भारावून जाऊन आभार व्यक्त करणारे ग्राहक आता माझ्या वाट्याला येऊ लागले. आणि या तंत्राचा अवलंब केल्यामुळे पुढच्या 3 वर्षात आमचं उत्पादन उशिरानं मिळण्याच्या तक्रारी शून्यावर आल्या. आणि हे तंत्र कमालीचं यशस्वी ठरतंय असं दिसून आल्यावर मी त्या आयुष्याच्या सगळ्याच भागांना लागू करायला लागलो. आणि त्यानंतर माझे वरिष्ठ मला जेव्हा एखादं काम सोपवत तेव्हा ते मी 3 दिवसात पूर्ण होण्यासारखं असलं तरी मी त्यांच्याकडून 5 दिवसांची मुदत घेऊ लागलो. म्हणजे ते काम मी 4 दिवसात पूर्ण करून दिलं तर माझी वाहवा होई आणि नाही चालं तर 4 दिवसात तर काही बिघडत नसे, अजून पुरेसा वेळ माझ्या हातात राहील. या तंत्रामुळे काम पूर्ण करण्याची सुट्टीच्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन राबणं थांबलं आणि तसंच मी घरीही करू लागलो. मग याच्यामुळे काय झालं की वेळ वाचतो आणि तुमचं नियोजन एकदम व्यवस्थित लागतं. मित्रांनो, आदर्श दिवस कसा असावा याचा आराखडा तुम्ही नक्कीच बनवला पाहिजे. तुम्ही विश्वास ठेवलात तर मग तुम्हाला ते घडलेलं दिसेल. बऱ्याच प्रशिक्षकांचा आवडता आणि पहिला धडा आहे, तुम्हाला आदर्शवत वाटणाऱ्या दिवसाचा आराखडा आखा. आणि अगदी आदर्श आयुष्य कसं असावं असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्याकडे पैशांची आणि वेळेची कमी नसती तर तुम्ही काय काय केलं असतं, कुठे राहिला असता, बंगल्यात का फ्लॅटमध्ये, आणि सध्या तुमची नोकरी तुमच्या आजूबाजूचे कसे आहेत, सध्या तुम्ही काय करता, या सगळ्याच गोष्टींचा विचार करा आणि त्यात फरक किती आहे हे आजमावून बघा. आणि मग मोठी स्वप्न बघायला लागा. स्वतःवर मर्यादा घालू नका. हे कसं शक्य होईल असा विचार न करता आपल्या मनात आदर्श आयुष्याची कल्पना मुक्तपणे रंगवत राहा. आणि कसं वाटतं हे सगळं लिहून काढा. आणि आत्तापर्यंत तुम्हाला लिहून काढण्यातलं इंगित कळालंच असेल. आणि आदर्श आयुष्य नेमकं कसं असावं असं तुम्हाला वाटतं ते लिहून काढा. आणि आपल्या स्वप्नातलं आयुष्य रेखाटायला एक लहानशी स्वतंत्र वहीच करा. आणि काही लोक तर स्वप्नातल्या आदर्श आयुष्याची मिळत्या जुळत्या फोटोचं मोठं कोलाज करतात आणि ते नेहमी दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवतात आणि मग त्यांचं नक्कीच ते पूर्ण होत असतं. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ही की हे सगळं मजेनं मौज घेतं आणि आनंद करायचं आणि मनात ठेवायचं. चला तर मग नक्कीच तुम्ही तसं करा. काही अडथळा नको. एक तासभर शांत बसा. रेडिओ, टीव्ही, फोन सगळं बंद करा आणि नजरेसमोर आपल्या त्या हव्या हव्याशा आयुष्याचं चित्र उभं करा आणि सगळं काही बारकाईनिशी पहा. स्वप्नातलं तुमचं घर कसं आहे, तुम्ही सकाळी कितीला उठताय, तुमची तब्येत कशी काय आहे, अवतीभोवती कोण आहेत आणि तुमचं काम कोणतं आहे. या कल्पनारंजनाला कोणत्याही मर्यादा नाहीत हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या आदर्श आयुष्याबद्दल जे तुम्ही लिहून काढले ते आठवड्यातून एकदा अगदी मन लावून आनंदानं जणू प्रत्यक्ष जगताच आहोत अशा भावनेनं वाचा. आणि नक्कीच तुमच्या मनात चांगले विचार येतील आणि तुमच्या भावना नक्कीच देवाजवळ पोहोचतील. अजून एक तंत्र आहे आदर्श आयुष्य रेखाटण्याचं. हे आवडलं तर नक्कीच करा. तुम्ही हे जे वाचन करणार ते रेकॉर्ड करून ठेवा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐका. मग आहात ना तयार तुमचं आदर्श आयुष्य रेखाटायला.
या क्षणी नक्कीच तुम्ही सुरुवात करा. आणि एक लक्षात ठेवा, स्वतःच्या भावनांना स्वीकार करा. आणि बुद्धी तुम्हाला एखाद्या वेळी गोंधळात टाकू शकेल, पण भावना कधी तुमच्याशी खोटं बोलत नाहीत. तुमच्या मनस्थितीसाठी कोण जबाबदार असतं? मग तुम्हीच. जबाबदारी आणि निवड या बाबतीत आपण काय बोललो होतो हे आठवतंय ना? मग तुमचे विचार कोणते असावेत याचं नियंत्रण तुमच्या हातात असतं. आणि हे आठवतंय ना? मग आणि तुमच्या भावना या सरते शेवटी तुमच्या विचारांमधून निर्माण होत असतात. आणि हे कसं होतं ते आपण बघू. एखादी भावना ही एक चल ऊर्जा असते आणि एखाद्या विचाराचा प्रतिसाद म्हणून ही उत्पन्न आणि होते. आणि ही अगदी भौतिक क्रिया असते. आणि तुमच्या विचारांना दिशा देऊ शकलात तर भावना हव्या तशा वळवू शकाल. आणि या भावनांची धास्ती घेऊ नका. भावना तुमच्या असतात खऱ्या, पण भावना म्हणजे तुम्ही असं नाही. या भावनांचा स्वीकार करा. आणि प्रत्येक भावनेचा काही एक उद्दिष्ट असतो. आणि भीती या भावनेचा उद्दिष्ट तुम्ही स्वतःचं संरक्षण करावं हा असतो. राग आला की तुम्ही इतरांना स्वतःची बाजू समजावून सांगता आणि तुमच्या बाबतीत त्यांनी कोणत्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तसंच काय केलेलं तुम्हाला आवडत नाही हे त्यांना समजतं. आणि दुःखाची भावना तुम्हाला शोक करू देते आणि तुम्ही काय गमावलंय हे जाणून देते. आनंदाच्या भावना तुम्हाला उत्फुल्ल करते आणि सगळं छान आहे असं दर्शवते. मग अशाच प्रकारे इतर सर्व भावनांचाही ठराविक उद्देश असतो. यावरून भावना किती महत्त्वाच्या आहेत हे समजतं. त्यामुळे आपल्या भावना ओळखून त्या दडपून न टाकता, त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्या प्रकट करणं, मोकळ्या करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. खरोखर आनंदी नसताना मी आनंदी आहे असं म्हणण्यानं काही साध्य होत नाही. तुम्ही अशा प्रकारे स्वतःला फसवू शकत नाही. त्याऐवजी आपल्या भावना कशा आहेत हे ओळखा आणि या भावनांचा उगम कुठून होतोय याचं विश्लेषण नक्कीच करा. आणि एखादी भावना म्हणजेच तुमच्या स्वतः अशी गल्लत करू नका. मी पुन्हा सांगतो, तुमची भावना म्हणजे संपूर्ण तुम्ही नसता आणि तुम्ही त्याहून अधिक असता. हे तुम्ही जेव्हा असता ते त्रयस्थपणे भावनांना पारखून त्यांचा उगम शोधू शकता आणि त्यांची परिणती कशात होणार आहे हे बघू शकता. मग निरभ्र आकाशात मधून मधून ढगांचे पुंजके येतात आणि वाऱ्याबरोबर वाहूनही जातात आणि आकाश पुन्हा निरभ्र होतं. तशाच प्रकारे या भावना मनातून वाहून जातात आणि त्यांची वाट पहा. ढग येऊन पाऊस पडणं जसं तुम्ही स्वीकारता तसंच हा भावनांचा पाऊसही स्वीकारा. आणि तुम्ही जेव्हा घराच्या खिडकीतून बाहेरच्या मुसळधार पावसाकडे पाहता तेव्हा हा पाऊस आता कायम असाच राहील असा विचार करता का? नाही ना. ही हवामानाची एक स्थिती आहे आणि बदलेल काही वेळानं, हे तुम्हाला कळतं. मग अगदी अशाच पद्धतीनं भावनांकडे बघा. राग, दुःख, भीती, अस्वस्थता या आणि इतर भावना या मनाच्या एका स्थितीत दिसतायत आणि त्यानंतर बदलतील हे लक्षात ठेवा. आणि आत्ताच्या क्षणाला तुम्हाला दुःख होतंय याचा अर्थ आता आयुष्यभर दुःखच होणार असा कदापि नाही हे समजून घ्या. भावनांना चांगल्या आणि किंवा वाईट अशी लेवल्स लावू नका. भावना फक्त असतात बस. अशा भावनांसंदर्भात काहीतरी लिहून तुम्हाला मोकळं वाटणार असेल तर लिहा आणि त्या मोकळ्या होऊन जात देत. आणि भावना म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचे संदेश देणारे जणू दूत असतात काय. मग त्यात काय सांगतायत ते ऐका. आणि एखाद्या भावनेत तुम्ही अडकून राहिलात असाल तर तुम्ही भूतकाळात अडकला आहात आणि त्यामुळे मूल्यवान असे वर्तमानातले क्षण गमावलात. आणि तुम्हाला खरंच काय हवंय आणि आपल्या अंतर्मनात डोकावून याचं उत्तर तुम्ही नक्कीच मिळवा. भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं ते नक्कीच शिका आणि त्यामधून भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. स्वतःच्या भावना ओळखणं, त्या समजून घेणं, त्यांचा वापर करणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं हे एक कौशल्य आहे. याबद्दल पुढे काही उपयुक्त सूचना दिल्या आहेत आणि त्यासाठी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी वापर करून तुम्ही हे कौशल्य मिळवू शकता. भावना ओळखा आणि व्यक्त करा. नक्कीच तुम्हाला कळेल. भावना निर्माण करा, भावना समजून घ्या आणि भावनेचं समायोजन करा. पुन्हा एकदा सांगतो, हा सगळ्या दृष्टिकोनाचा मामला आहे आणि तुमचा दृष्टिकोन कसा आहे आणि तुम्ही भावनेला स्वीकारता का नाकारता याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्हीच निवडा. भावनांचे व्यवस्थापन करण्याचे फायदे काय आहेत बघा. समस्या आणि अपयशांमधून तुम्ही लवकर सावरता. व्यावसायिक जीवनात चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी करू शकता. नातेसंबंधांना तोडून टाकतील असे भावनिक तणाव उत्पन्नच न होऊ देण्याची हातोटी तुम्हाला साधेल आणि तुमच्या भावनांना तुम्ही दिशा देऊ शकता. तुम्ही अगदी गंभीर तणावाच्या क्षणी सुद्धा संतुलित आणि प्रसन्न राहू शकता. एवढं आपण भावनांवर नियंत्रण ठेवून करू शकतो. हे सगळं प्राप्त करण्यातली पहिली पायरी म्हणजे भावना ओळखणं आणि त्याचं विश्लेषण करणं.
आणि त्या मुक्तपणे व्यक्त होऊ देणं. मग त्या भावनांचा उगम कोणत्या समस्येतून घटनेतून झाला आहे हे बघणं आणि ती भावना सरसमून जगणं. मग दीर्घ श्वासोच्छ्वास करून शरीराला रिलॅक्स करणं आणि पुन्हा ती भावना जगणं. मग एखादी नकारात्मक भावना आता तुमच्या मनात आहे का, तिची काय लक्षणं जाणवत आहेत आणि शरीराच्या कोणत्या भागात तुम्हाला कसं वाटतंय अगदी स्पष्ट सांगा आणि त्यानुसार तुमच्या भावना तुम्हाला नक्कीच समजतील. मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच करा, ताबडतोब कृती करा. उद्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे, तिच्याकडे आज दुर्लक्ष करून चालणार नाही. जे काम न करताच आपण मेलो तरी चालण्यासारखं आहे तेच काम उद्यावर टाका, हे लक्षात ठेवा. जे लक्षपूर्वक ऐका, जे करायचं आहे ते आत्ता करा. उद्याची शाश्वती कोणालाच नाही. एखाद्या जुन्या मित्राला ईमेल करायचा असेल, कुटुंबासोबत वेळ घालवासा वाटत असेल तर आत्ताच तसं करा. पुढे पुढे ढकलत राहू नका. या बाबतीत स्वतःवरच उपकार करा आणि चालढकल बंद करा. कोणत्याही कामाची चालढकल केल्यानं तुमची फक्त अव्यवस्था आणि अस्वस्थता वाढते. बहुतेक वेळा तुम्ही पुढे पुढे ढकलत असलेलं काम खरं तर चुटकीसरशी होणारं असतं आणि ते एखाद्याचं करून टाकलं की रे, अरे आपण उगीच पुढे ढकललं की हे काम, असं तुम्हाला वाटतं. आणि ते काम करून झालं की तुम्हाला हलकंही वाटतं, कारण ते लक्षात ठेवायची आता गरज नसते. हे राहिलं करायचं अशी टोचणी राहत नाही. चालढकल करणं म्हणजे जे करायला हवंच आहे असं काम पुढे पुढे ढकलणं. हे म्हणजे काही न करता जादूनं आपण कामं होऊन जातील असं समजण्यासारखं असतं. पण अशी आपोआपच थोडीच होतात कामं. मी तुम्हाला पुढे होऊन करावी लागतात. आणि चालढकल करण्याचं प्रमुख कारण म्हणजे धास्ती, नकाराची, अपयशाची किंवा अगदी यश मिळवण्याची सुद्धा धास्ती. मग दुसरं कारण आहे आपल्यावर फारच जास्त कामाचा बोजा असणं. आणि आपण चालढकल 3 प्रकारे करत असतो. जे करायला हवं ते न करता स्वस्थ बसणं, जे खरोखर करायला हवं त्यापेक्षा कमी महत्त्वाचं काहीतरी करण्यात वेळ दडवणं, आणि किंवा रेंगाळलेल्या या कामापेक्षा जास्त महत्त्वाचं काम समोर आल्यानं ते आधी करणं, असं आपण करत असतो. मग एक लक्षात ठेवा, लेखक म्हणत आहेत, विद्यार्थी एक होता, त्याचं नाव होतं मार्क. हा स्वतःचा उद्योग करतो. त्याला ऑफिसची वरिष्ठांची वेळ पाळणं गरजेचं नसल्यानं चालढकल करण्याचं त्याच्या सवयीला चांगलाच खतपाणी मिळत होतं. आणि ही चालढकल करण्याची त्याची सवय इतक्या वाईट थराला गेली की बैचेन होऊन तो रात्रीच्या रात्री तळमळत झोपेविना काढत असे. कारण एकच काम योग्य वेळी न उरकता पुढे पुढे ढकलून साचवून ठेवल्यानं त्याला त्याचं ओझं वाटू लागे. मग आमच्या परीक्षण दरम्यान त्याच्या सोयीबद्दल काम झालं तेव्हा त्यानं कबूल केलं की मी जी कामं पुढे ढकलून मग अस्वस्थ होत होतो ती प्रत्यक्षात अगदी एखाद्या तासाभरात होण्यासारखी होती. त्याला कळलं की चालढकलीच्या सवयीची तो फारच मोठी किंमत चुकवत होता आणि बेचैनी. मग त्याचं ठरवलं की जेव्हा एखादी कामं करू की नंतर असं म्हणून पुढे ढकलण्याचा मोह होईल तेव्हा स्वतःला विचारायचं की हे काम पुढे ढकलण्याची कोणती किंमत चुकवावी लागेल. आणि बेचैन होऊन रात्रीची झोप उडून जाण्यापेक्षा 1-2 तासात हे काम उरकून टाकणं चांगलं नाही का? म्हणून जे काही करायचं आहे ते वेळेवर आत्ताच करून टाका. उद्या करू, पुढच्या आठवड्यात सुरू करू असं म्हणू नका. आत्ता सुरू करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळून जाईल. कुठल्या कामाची तुम्ही टालढकल करत आहात? काम खरोखर पूर्ण होत आहेत की तुम्ही कामाच्या बोजाखाली दबून गेला आहात? आता या क्षणी काय करणं गरजेचं आहे यावर नक्कीच तुम्ही लक्ष द्यायला हवे आणि ती कामं तुम्ही लवकर उरकून टाकली पाहिजे. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळवण्याआधीपासूनच ती मिळाल्यासारखं नक्कीच वागा. तुम्हाला नक्कीच वेळ मिळेल आणि नक्कीच तुम्हाला ती जागाही मिळेल आणि ती गोष्टही मिळेल. एखादा गुण अंगी मानवायचा असेल ना तर तो आधीपासूनच तुमच्यात असल्यासारखा भासवा. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा सबकॉन्शियस माइंड जे काही विचार करतो आणि जे काही मनात आणतो तसेच तुमच्यासोबत घडत असते. म्हणून तुम्ही ते विचार आणि तुम्ही जे यशस्वी व्हाल त्याचे विचार तुम्ही अगोदरच केले पाहिजे. आधीच तसं वागा. उद्दिष्ट गाठायच्या आधीच ते गाठलं आहे असं भासवा. आयुष्यात जे काही उद्दिष्ट, उदाहरणार्थ उत्कृष्ट, चांगली नोकरी, उत्तम राहणीमान, आत्मविश्वास आधी मिळवायची तुमची इच्छा आहे ते जणू मिळवलंच आहे अशा तऱ्हेनं वागा. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर वागणं, बोलणं आत्मविश्वासपूर्ण करा. चालणं तडफदार करा. उभं राहणं, बोलणं या क्रियातून तुमचा आत्मविश्वास बाहेर झळकू द्या. तुमच्या सुप्त मनाला वास्तव आणि कल्पना यात भेद करता येत नाही. याचा फायदा घ्या आणि जे मिळवायचं आहे ते मिळाल्यासारखंच वागणं ठेवा. मग एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सर्व काही मिळेल. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे यशस्वी झालेल्याचं निरीक्षण करा आणि चक्क त्याच्या वागण्याची नक्कल करा. एखादा विशेष गुण आपल्यामध्ये हवा अशी इच्छा असेल
तर तो गुण असणाऱ्या व्यक्तीचं निरीक्षण करून त्याच्यासारखं वागा आणि जे मिळवायचं आहे ते मिळाल्यासारखं वागा आणि बघा काय होतं ते तुम्हाला सर्व काही मिळेल आणि मग तुम्हाला सर्व काही मिळाल्यासारखं होईल आणि तुमच्या आयुष्यातही चांगल्या गोष्टी घडू लागतील आणि तुम्हालाही सर्व काही मिळू लागेल. म्हणून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात तुम्ही काय मिळवता आणि कसे विचार करता त्यावर तुमचं आयुष्य पूर्णपणे अवलंबून असतं. आणि मग तुम्ही चांगला विचार केला तर तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि तुम्ही जर वाईट विचार केला तर नक्कीच वाईट गोष्टी तुमच्यासोबत घडतील. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचा चांगला विचार करा आणि स्वामींविषयी आपुलकी ठेवा आणि स्वामींविषयी चांगले श्रद्धा ठेवा. नक्की स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि जेवढे तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे तुमचे चांगले होत जाईल आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. आणि तुम्ही नक्कीच स्वामींची जेव्हा सेवा करता ना, मी अनुभवातून सांगतो, स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ठिकाणी दर्शन देतात. फक्त तुम्हाला ते बघितलं पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि हे लक्ष देण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं आणि स्वामी भक्तीतच सर्व काही रममाण असायला हवं. मित्रांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथे संपवू. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.